निर्मितीसाठी चालू आहे। पहा तुम्ही ज्यावेळेस छगन भुजबळ साहेबांनी माननीय छगन भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस मोर्चे काढले ओबीसी समाज त्यावेळेस धनंजय मुंडे आणि माननीय मंत्री पंकजताई मुंडे कुठंच समाजासाठी नव्हते, परंतु आज ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांचं मंत्रिपद गेलं आज त्यांची अवस्था काय झाली हे सगळ्यांना माहिती आहे। ते मंत्रिपद गेल्यानंतर समाजामध्ये कशी भांडणं होतील, मी कसा ओबीसी समाजाचा नेता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ओबीसी समाज त्यांना कधीच आठवण आली नाही, आत्ता त्यांना ओबीसी समाज आठवण आली। भुजबळ साहेबांचं सुद्धा मंत्रिपद मिळालं नाही ना तेव्हा ओबीसी समाज आठवला, ज्यावेळेस जेलला गेलं ना तेव्हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आठवली। आज सुद्धा त्याचप्रमाणे माननीय धनंजय मुंडे माननीय पंकजताई मुंडे यांना ओबीसी समाज आठवतो, ज्यावेळेस तुमचं वाईट होतं त्यावेळेस। पण आज ओबीसी समाज मी बोललो ना मागाच ऊसतोड कामगार म्हणून काही मंडळी जातात, ह्यांनाही दिसत नाही का ह्यांचंही भलं करू शकत नाहीत। आज छगन भुजबळ साहेब महाज्योतीला बिल्डिंग नाही म्हणतो ना लक्ष्मण हाके, हा लक्ष्मण हाके सतत बोलतात, मग भुजबळांचा राजीनामा का ना मागत, पंकजताईंचा का राजीनामा मागत नाही? अहो तुम्हाला महाज्योतींच्या विद्यार्थ्यांचं घेणे नाही, ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं घेणे नाही। अहो ज्या मंडल आयोगाला बीजेपीनी विरोध करून कमंडल यात्रा काढली त्याच भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये हे छगन भुजबळ साहेब आणि माननीय आदरणीय पंकजताई मुंडे या सरकारमध्ये आहेत। फक्त लोकांमध्ये यायचं आणि मंत्रिपद मिळवायचं, आमदारकी मिळवायची। लोकांची काय अवस्था आहे? कधी आमचा ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता जाणार आणि त्याच्यामध्ये लेखणी येणार? तो कधी आय एस होणार? वंजारी समाजाची आमची मुलं आय एस झाली पाहिजेत, बंजारा समाजाची आमची मुलं आय एस झाली पाहिजेत। किती दिवस आम्ही ऊसतोड कामगार म्हणून काम करणार? ही यांची चुकी आहे ना। वर्षानुवर्ष किती वर्ष मंत्री होते माननीय पंकजताई माननीय धनंजय मुंडे साहेब, काय फायदा झाला? ज्यावेळेस त्यांचं वाईट परिस्थिती होती ना राजकीय त्यावेळेस त्यांना सर ओबीसी समाज आठवतो, त्यावेळेस ओबीसी समाज ते मेळावे घेतात, पांघरून घालतात ओबीसी समाजाचं। ओबीसी समाजाला सांगतोय मी परत हे सांगतोय, माननीय व्ही.पी. सिंग यांनी तुम्हाला आरक्षण लागू केलं, बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षणासाठी 340 कलम आणलं। हे लोक जे छगन भुजबळ पंकजताई धनंजय मुंडे साहेब कुठं होते, कुठं आहेत? समाजाला काय मिळालं आपल्या? ओबीसी समाजाला सांगतो की तुम्हाला वाटत असेल मी असं काय बोलतोय, अहो खरं ते खरं बोलावंच लागतं ना। बाबासाहेबांनी केलं ना, मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, अरे मंत्रिपदाला चिटकून बसलेत। ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा सांगितला आरामाचा राजीनामा नेहरू साहेबांना आणि दिला ना। आम्हाला तो अभिमान आहे बाबासाहेबांवर, आणि तुम्ही मंत्रिपदाला चिटकून राहताय। काय या लोकांना घेणं देणं नाही ओबीसी समाजाचं, फक्त राजकारण करणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।